हदगांव के दत्तबरडी संस्थान में 41 किलो की भगवान दत्तात्रेय की चांदी की मूर्ति के 5 नवंबर को होगी प्रतिष्ठापना। की जय। श्री दत्तात्रेय संस्थान दत्तबरडी हदगाव हे दत्तप्रभूच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी। आतापर्यंत या संस्थांवर 24 मंथ झाले आणि 25वी ही पिढी चालू आहे। पूर्वीच्या काळापासून या दत्त मंदिराचा जीर्ण उद्धार करण्यासाठी आम्ही या पंचक्रोशीतील सर्व अनुसूया माता महिला मंडळ असो तसेच दत्तभक्त असो प्रत्येकानं या दत्तबरडीसाठी तन मन धन देह गुरुला अर्पण या म्हणीप्रमाणे सर्वांना आपलं गुरुघर म्हणून या दत्तचरणी सर्वांना काही आतापर्यंत या संस्थांवर पूर्वजाच्या काळात त्यांच्या सोयीनुसार इथं पांढऱ्या मातीची माडी होती आणि पूर्वीच्या काळात ज्यावेळेस आम्हाला इथं या संस्थानावर 1983 ला बसलं म्हणजे जवळपास मला 42 वर्ष या संस्थानावर बसून झालं आणि त्यावेळेस नारायणराव बापूराव देशमुख हे या संस्थानचे कोष अध्यक्ष होते। प्रभू तिमाजी जाधव वाटेगावकर हे या संस्थानचे विश्वस्त होते। नामदेवराव पाटील डोंगरगावचे मुलगीर हे सुद्धा या संस्थानचे विश्वस्त होते आणि फळीचे आपले दत्तराव कदम या संस्थानचे विश्वस्त होते। 1983 ला मी फार 16 वर्षाचाच होतो आणि 16 वर्षाचा असल्यामुळे या संस्थांच्या खाली जवळपास 7 शाखा आता त्याच्यामध्ये हार्डफ आहे, पाथरड आहे, दिगी आहे, मुळावा आहे, वाडेगाव आहे आणि डोनगाव आहे अशा 7 शाखा आहे आणि ज्या शाखेमध्ये यदा कदाचित कोणी जर समजा या गादीवर विराजमान होण्यासाठी व्यक्ती मिळत नसेल तर त्या संस्थानून या इथं आणल्या जाते। त्याचप्रमाणे आम्ही दिघीला 2 संत असल्यामुळे प्रभू पाटलाने आणि नारायणराव पाटलाने आम्हाला त्या दिघीहून या संस्थानावर आणलं आणि ज्यावेळेस आम्ही या संस्थानावर 27/5/1983 ला विराजमान झालो तेव्हापासून या संस्थांचा विकास आणि तुमच्या सगळ्याच्या सहकार्याने हे कार्य सगळ्याचं आहे। उद्या होणाराही 4 तारखेची शाही मिरवणूक ही आपल्या समस्त विनवित मध्ये आपण समस्त हदगाव नगरी याचं नाव टाकलेलं आहे कारण कोणी याचा मान पान घेऊ नये कारण हे सर्व देवाचं कार्य आहे। आपण देवाचे आहोत, देव आपला आहे याच्यासाठी सर्व तन मन धनाने हे हदगाव नगरीचं काम आहे कारण हे संस्थान सुद्धा श्री दत्तात्रेय संस्थान दत्तबरडी हदगाव या नावानं लौकिक आहे म्हणजे सर्व महाराष्ट्र असो, आंध्र प्रदेश असो, कर्नाटक असो हदगाव याच नावाने हे संस्थान ओळखले जाते। पूर्वीच्या काळात प्रत्येक पिढीला या देशमुख परिवारामधून या संस्थांवर पिढी परत एक मुलगा दान देत होते पण ते काळ आता राहिलेला नाही आणि त्या काळानुसार पूर्वीचे लोक ज्याप्रमाणे आता संस्थानला 300 एकर जमीन आहे 300 एकर मध्ये एकाही गुंठ्यावर अतिक्रमण कोण्याही व्यक्तीचं किंवा कोण्याही जातीचं किंवा कोणत्याही पंथाचं झालेलं नाही असं हे संस्थान कारण बारकाईनं सर्व पंचक्रोशीतील सर्व दत्त भक्ताचं लक्ष या संस्थांकडे आहे आणि असंच लक्ष राहावं आणि येणारी 2 दिवसाचा आपला हा कार्यभार आपला हा कार्यक्रम दत्तचरणी असा आम्ही प्रार्थना करतो की सर्व हदगाव नगरीने या संस्थान हे आपलं आहे आपलं जसं घरचं कार्य असते त्याचप्रमाणे कार्य समजून हे पूर्ण कार्य 4 तारखेचं आणि 5 तारखेचं पूर्णत्वाला न्यावं ही दत्तचरणी प्रार्थना करून मी माझे 2 शब्द थांबवतो। आनंद दत्त संप्रदाय हा प्रत्येक सृष्टीमध्ये 10 पद असतात त्याच्यामध्ये कर्मसृष्टी, विकारसृष्टी, दिव्यसृष्टी, ब्रह्मसृष्टी आणि 5वी ते निरालंब सृष्टी आहे आणि
म्हणजे जीवाचं माहेर घर हे 41 पदाचं आहे आणि त्या 41 पद हे त्याला पदवी असल्यामुळं आम्ही 41 किलोचाच संकल्प दत्तमूर्तीला केला आणि जीवाचा आणि देवाचा रंग हा शुभ्र असल्यामुळं आम्ही चांदीचाच निर्णय घेतला। मी मागच्याही धर्मसभेमध्ये सांगितलं होतं की देवाचा आणि जीवाचा एका नाणीच्या दोन बाजू जशा असतात त्याचप्रमाणे जीव आणि देव पंथ किती जरी असतील तर देव एकच आहे। कोण्याही मार्गाने जरी जायचं असेल तर हातगावलाच यावं लागते। पूर्वेकून या, पश्चिमेकून या, दक्षिणेकून या, उत्तरेकून या। त्याचप्रमाणे शैव ब्रह्मानंद जीव असल्यामुळं त्या पदाला आपण नेण्यासाठी हा संकल्प आम्ही 41 किलोचा केलाय आणि आनंद संप्रदायाची जे आम्ही महापूजा म्हणतो या कलियुगामध्ये 16च पूजा आहे आणि त्या 16 किलो चांदीची गतवर्षी आम्ही दत्तपादुका स्थापन केल्या। वार्षिक उत्सवासाठी त्याच्या पालखीमध्ये मिरवणूक निघत असते त्या दत्तपादुकेची आणि त्या मुखोट्याची, म्हणून आम्ही 16 किलो गतवर्षी हा चांदीचा मुखोटा आणि दत्तपादुका केल्या आणि या वर्षी हा 41 किलोचा संकल्प केला। अशा प्रमाणे हे सर्व चांदी या संस्थांचा एकही रुपयाच्या मध्ये नाही, सर्व दत्तभक्तांनी दान केलेलं आहे आणि याच्यामध्ये उद्याचा जो सिंहाचा वाटा आहे ते आमचे सुभाषराव लालासाहेब देशमुख राहणार ढोकी, तालुका जिल्हा धाराशिव, अशा प्रमाणे त्यांनी सुद्धा येणाऱ्या 5 तारखेला महाप्रसाद म्हणजे जवळपास 40 ते 50 हजार लोकांचं अन्नदान हातगाव नगरीला नगर भोजन त्यांच्या सुभाष शुगर लिमिटेड हरसनी लिहारी यांच्यातर्फे आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वगैरे येणार आहेत? आतापर्यंत त्यांची तारीख मिळाली नाही, बाबूरावजी जाऊन आले, पण यदाकदाचित संध्याकाळी ते बाबूरावजी येतील। आल्याच्या नंतर आपल्याला ते वेळ आणि तारीख निश्चित होण्याची काही कमी शक्यता आता 99% तर नाहीच। या कार्यक्रमाला बाहेरचे काही महंत उपस्थित राहणार आहेत? प्रत्येक मठातून मठाधिपती या नांदेड जिल्हा असो, अकोला जिल्हा असो, अमरावती असो आणि आपल्या आंध्रामधून दत्त संप्रदायाचे जेवढे मठाधिपती आहेत 100 ते 125 मठाधिपती या संस्थांवर दत्त मूर्ती स्थापनेच्या सोहळ्याला उपस्थित राहतील व उद्याच्या मिरवणुकीला सुद्धा उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे। बाबू श्री दत्त मूर्तीची मिरवणूक निघणार आहे, कशा पद्धतीने मिरवणूक असेल, काय असेल मिरवणुकीमध्ये विशेष देखा? मिरवणुकीमध्ये 11 घोडे आहेत, 11 ते 16 घोडे आहेत, 11 रथ आहेत। आमचा निशाण डंखा जे पालखी सोबत असते, डंखा आणि निशाण ते सुद्धा संस्थानहून डंखा निशाण उद्या सकाळी 9 वाजता ते शिवपार्वतीवर जाईल आणि शिवपार्वतीहून हा सोहळा आपल्याला असा आपल्या डोळ्याचे पारणे फेडण्यासारखा हा सोहळा असेल, कारण हातगावच्या इतिहासामध्ये हा प्रथम सोहळा आपल्याला सर्वाला पाहून आपले डोळ्याचे पारणे फिटतील अशीच अपेक्षा आहे। पंचक्रोशीतील सर्व भक्तांना काय आव्हान असेल? पंचक्रोशीतील सर्व भक्तांना अशी मी विनंती करतो की सर्वांना आपल्या स्वतःचं कार्य समजून ज्याप्रमाणे आपल्या घरच्या कामाला जसे आपण धावून जातो त्याचप्रमाणे हा घरचा कार्यक्रम आहे, आपल्या देवाचा कार्यक्रम आहे, आपल्या गुरुघरचा कार्यक्रम आहे। यासाठी सर्वांना मानसिक बळ सुद्धा दिलेलं पाहिजे। सर्वांना काही सहकार्य या मूर्तीसाठी कोणी जवळपास 30 लोकांना 1-1 लाख रुपये दिले, 65 लोकांना 51 हजार रुपये दिले। सर्व मूर्तीला जे लागणारी जे रक्कम आहे ते सर्व दत्तभक्तांनी दिलेली आहे। आजूबाजूच्या गावानं सुद्धा उद्या 4 तारखेला म्हणजे हरसनीचं पूर्ण येतं महाप्रसाद आहे, त्यांनी सुद्धा उद्या 10,000 लोकांची व्यवस्था हरसनीवाल्याने केली। प्रत्येक गावात 29 तारखेपासून हा दत्तनाम सप्ताह सुरू झाला, तेव्हापासून गोजेगाव, कारखेड, देवसरी, खरूस आणि आजची पंगत आहे ते सर्व दत्तभक्त परिवार, देशमुख परिवार, हातगाव यांच्यातर्फे आजची पंगत आहे।